किती छान मोड आलेत बघा मुगाला आणि चण्याला। तर आज ह्याचीच भाजी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी बघा मी इकडे ना खोबरं भाजून घेतले आणि कांदाही भाजून घेतला, याचं वाटण बनवायचे। त्याचबरोबर बघा चपात्यासाठी पीठ पण मळून घेतलं। क्षत्रिय ज्ञानेश्वर श्रवण व्हेरी गुड। इंग्लिश मीडियमला घातल्यामुळे ना मुलांचा मराठीचा खूपच प्रॉब्लेम होतो। तर बऱ्यापैकी सगळा अभ्यास मी घरीच घेत असते मुलांचा। तर इकडे बघा भाजीसाठी ना मी वाटण बनवून घेतलं। तर वाटण बनवल्यानंतर लगेचच बघा कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला। तर वाटण बनवण्यासाठी बघा मी खोबरं भाजून घेतलं होतं, कांदाही भाजून घेतला होता, त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर तर माझ्याकडे नव्हती, तर सगळं काही मिक्स वाटून घेतलं मिक्सरला। त्याच्यानंतर बघा गॅसवर ठेवला माझ्याकडे हा जो छोटा कुकर आहे ना तो, त्याच्यामध्ये तेल टाकलं, तेलामध्ये मस्त कांदा तळून घेतला, त्याच्यामध्ये जे बनवलेलं वाटण होतं ना ते टाकून घेतलं। त्याच्यामध्ये बघा कांदा लसूण मसाला आणि जो माझ्याकडे घाटी मसाला होता ना काळा मसाला तो टाकला, हळद टाकली, व्यवस्थित फ्राय केलं आणि त्याच्यामध्ये थोडं टोमॅटो टाकून जरा वाफ काढली बघा। टोमॅटो व्यवस्थित शिजला की त्याच्यामध्ये ना हे जी मूग आणि चणे होते ना ते टाकून घेतले। आणि हो, जेव्हा टोमॅटो टाकला ना तेव्हाच मी मीठ पण टाकलेलं सांगायला विसरली। तर व्यवस्थित बघा असं शिजवून घेतलं। त्यात बारीक 2 बटाटे ना कट करून टाकले। तर इकडे बघा मी पीठ मळून ठेवलं होतं, त्याला थोडंसं अजून मळून घेतलं आणि ह्याचे ना व्यवस्थित छोटे छोटे गोळे बनवून घेतले। आता इकडं ना शिट्ट्याही झालेल्या बघा कुकरच्या, की लगेचच बघा मी चपात्या बनवण्यासाठी घेतल्या। तर चपात्या बनवायला आज थोडा मला उशीरच होणार होता, कारण उठायलाही आज मला थोडा उशीरच झालेला। तर इकडं भाजी तयार झाली होती। भाजी बघा किती छान दिसते, तर्रीदार आणि झणझणीत। तर दिसायलाही जशी दिसते ना तशीच भाजी चवीला पण झाली होती। स्वीटूचं ना असं काहीतरी नॉटी बोलणं चालू असतं आणि तिचे बोबडे बोल ऐकून ना खरंच खूप छान वाटतं। तर दोघांनाही इकडे जेवायला दिलं। जेवतानाही दोघे शांत जेवत नाहीत, नुसतं मस्ती चालू असते दोघांची। इकडे लगेचच यांची पूजा झाली। इकडे पूजा चालू होती त्यांची, तोपर्यंत बघा मी विहानचा टिफिन भरून घेतला आणि बघा त्याला नाश्त्यासाठी म्हणून ना 2 लाडू दिले रव्याचे। तर जशी देवपूजा झाली ना तसं लगेचच त्यांनी विहानला युनिफॉर्म घातला आणि त्याला तयार करण्यासाठी घेतलं। इकडे लगेच स्वीटूची ना लुडबुड चालू होती, कारण तिचीही बॅग पॅकिंग चालू होती। मॅडमला एवढी बॅग पॅक करून पण तिला आज स्कूलला जायला भेटलं नाही। त्याचं कारण का ते तुम्हाला मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच। तर विहान इकडे गेला स्कूलमध्ये आणि हे परत का आले ते पण तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये समजेल।